कांग्रेस विधायक विजय वडेट्टीवार ने आज सरकार पर कई गंभीर आरोप लगाए हैं। लातूर आत्महत्या प्रकरण पर उन्होंने कहा, ओबीसी युवक की आत्महत्या की जांच तेजी से हो रही है, लेकिन पहले मराठा युवकों की मौतों पर सरकार ने ध्यान नहीं दिया। सरकार ओबीसी आरक्षण खत्म करने की साजिश कर रही है। शिवसेना चिन्ह विवाद पर वडेट्टीवार ने कहा, उम्मीद है कि सुप्रीम कोर्ट संविधान के अनुसार न्याय देगा। ओबीसीच्या संदर्भातला तपास हा तीव्रतेनेच होणार आहे आणि मध्यंतरी काही मराठा समाजाची मुलं आत्महत्या केल्याचे समोर आलं, त्याचा तपास काही झाला नाही आणि जेवढी नावं आली त्या संदर्भातले सर्वांना मदत देण्याचं धोरण सरकारने स्वीकारलं। आता ह्यामधल्या आत्महत्या त्या काय चौकशी करत असतील तर सरकारचं स्वागत आहे। ओबीसीवरचं प्रेम या निमित्तानं ते दिसत आहे असा त्याचा अर्थ होतो। आम्ही अनेक मराठा दाखवून ओबीसीच्या तरुणांचा खून केला गेला हा गंभीर आरोप मी करतोय आणि ते पुढे आलं, काही वृत्तपत्रातून आम्ही वाचलं। त्या संदर्भात ते प्रकरण पुढे गेलं नाही। आत्महत्येच्या संदर्भात, मराठा आरक्षणाच्या संदर्भात ओबीसी तरुण गेला त्यालाही मराठा दाखवलं। तर हे सगळ्या गोष्टी ज्या काही चालल्या, पण यामध्ये गांभीर्य लक्षात घेतलं पाहिजे की समाजामध्ये या आरक्षणाच्या संदर्भात काय वेदना आहेत, त्यांच्या नातेवाईकामध्ये काय वेदना आहे की या आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे आरक्षण आता ओबीसीचं घालवू पाहतंय सरकार जरांगेंच्या माध्यमातून, तर मला हे वाटतं की यांच्यावर झालेल्या अन्यायाची परिसीमा आहे म्हणून नातेवाईकांनी सुद्धा या संदर्भात त्यांची भूमिका ही तीव्रतेनं पुढे आली आहे असं त्याचा अर्थ होतो। शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी आहे, काय वाटतं? आता न्याय प्रविष्ट आहे, न्याय देवतेपुढे हा विषय आहे। संविधानावर विश्वास असणारी मंडळी आहेत तिथे, काही का असेना काही प्रमाणात आहे। त्यामुळे संविधानावर आधारित हा निकाल उद्या येईल। कायद्याचं राज्य आहे, कोणीही कायदा मोडून कुठलाही निर्णय होऊ शकत नाही, घेऊ शकत नाही। अशा प्रकारची संधी आज चालून आली आहे आणि न्यायालयाकडून ती अपेक्षा आहे की उद्याच्या पिढीला हा निकाल हा नक्कीच एक दिशा देणारा निकाल असा असणार आहे की निर्णय हे कायद्याने आणि संविधानाने होतात हे दाखवण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला आहे उद्या, असं माझं मत आहे। छगन भुजबळांसमोर नाराजी व्यक्त केली, काही विशिष्ट नेते जातीवर टोकाची भूमिका घेतात आणि त्यामुळे पक्षाची प्रतिमा संभ्रम निर्माण होत आहे। आता तो त्यांचा प्रश्न आहे, कोणामुळं काय त्यांचं नुकसान होत आहे त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे। पण एक आहे की हे ज्या वेळेस जरांगे पाटील आले त्याच वेळेस जर अजितदादा म्हटले असते तर त्याला बॅलन्स आहे असं म्हणता आलं असतं, त्यांचं स्वागत आहे असंही म्हणता आलं असतं आम्हाला। छगन भुजबळ म्हणते ओबीसी उमेदवार पाडून म्हणणाऱ्या विरोधात सगळे ओबीसी नेते एकत्र येऊन लढले। नाही, नक्कीच आता ती भूमिका आम्हाला जर उद्या स्वीकारावीच लागेल। शेवट आम्ही ज्या समाजाचं प्रतिनिधित्व करतो, ज्या समाजाने आम्हाला आमदार केलं आहे, लोकप्रतिनिधी केला आहे, त्या समाजासाठी लढणं, त्या समाजाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते जर कोणाला खपत नसेल तर त्यांची भूमिका त्यांनी मांडावी। पण एक नक्की की या संदर्भात आम्हाला जर आमच्यावर कोणी अन्याय करत असेल आणि बघ्याची भूमिका आम्ही घेऊ असं कोणाला वाटत असेल तर आम्ही घेणार नाही आणि आम्ही थांबणार नाही। हो, तुमच्या सभेसाठी कुठल्या ओबीसी नेत्यांना निमंत्रण असेल? तुम्ही छगन भुजबळांना बोलवलेलं आहे का आणि ओबीसी म्हणून सगळे नेते तुमच्या व्यासपीठावर पाहायला? बघा, हा माझा काही मेळावा नाही, एकतर सर्वप्रथम सांगतो सकल ओबीसी समाजाने आयोजित केलेला मेळावा आहे, त्यांची ती सगळी मंडळी आहे, मी त्यांच्याबरोबर आहे आणि ओबीसीचा कार्यकर्ता म्हणून मी सोबत आहे। माझ्या नेतृत्वात वगैरे हा मोर्चा असं काही कोणी गैरसमज घेऊन गेला असते तर मी तशीच पॉम्पलेट छापली असते, पण मी त्यामध्ये एक ओबीसीचा नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून मी लढतो आहे। सगळ्यांना आमंत्रण आहे, ज्यांना या ओबीसी मोर्चामध्ये यायचं आहे त्या ठिकाणी ते मोर्चात येतील आणि मोर्चात आपली भूमिका मांडतील। त्यासाठी आम्ही सगळ्यांसाठी या मोर्चात येणाऱ्यांचं आम्ही स्वागत करू। जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांना दिल्लीत
राष्ट्रवादीचा लाल्या असं असेल त्याला तो लहान वयातला बाल्या आहे, त्यामुळं त्याला तसे शब्द समजतात आणि कळतात, असाच त्याचा अर्थ होतो. जशी ज्याची बुद्धी तशी त्याची वृत्ती, त्या बुद्धीप्रमाणे ते बोलतात. तर ते बालिश बुद्धी असेल तर मग बाल्याला दुसरा शब्द कुठला सुचणार आहे, असा त्याचा अर्थ. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज मुंबई दौरा आहे, 2 दिवसाचा दौरा आहे. काय खात आहे, हात झटकून निघून जाण्याला अर्थ नाही, कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून अपुरं असलेल्या टर्मिनल्सचं काम, अपुरं असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे. खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहे. डिसेंबरचे डेडलाईन आहे. मग आतापासून अट्टास का की एवढं उद्घाटन केलं पाहिजे, तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटनाचं आयोजन केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे, असं त्याचा अर्थ होतो. दुसरी गोष्ट की आता आलेच महाराष्ट्रात तर भरभरून पॅकेज देऊन जा शेतकऱ्यांसाठी, नाही तर आलेत आणि भीत कापून गेलेत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका. देशाचे पंतप्रधान आलेत महाराष्ट्रात आणि भरभरून काहीतरी देऊन गेलेत आणि शेतकऱ्याला दिलासा देऊन गेलेत, तर त्या दौऱ्याचा काहीतरी फायदा होईल, नाही तर फीत कापून गेल्यानं काय फायदा होणार आहे. म्हणून आमची अपेक्षा आहे की मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित करून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून जावं. चंद्रपूरमध्ये परमेश्वर मिश्राने शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आणि गंभीर आरोप तिथले आजी माजी खासदारांवर लागतात. नाही, असं आहे की मी त्या संदर्भात ऐकलं आहे, मी काय अजून माहिती त्या माझ्याकडे नाही आहे, नेमकं प्रकरण काय आहे, त्यामुळं माहिती घेतो मी आणि मग बोलतो. मराठ्यांनी सावध होण्याची गरज आहे, जरांगे पाटील म्हटलेले आहे. उच्च शिक्षणाने नोकऱ्या मिळवाव्या. नाही, मिळवलंच पाहिजे ना, प्रत्येक समाजाचा तो अधिकार आहे, तो मिळवलंच पाहिजे. जरांगे म्हणतायत ते बरोबर बोलत आहेत, पण ते यातूनच पाहिजे त्यातूनच पाहिजे नाही. तर तुम्ही स्वतःच्या वेगळं स्टेप घ्या, मागा आरक्षण सरकारला आणि त्यातून घ्या ना, सगळं घ्या, पण यातून घ्या त्यातून घ्या, दुसऱ्याच्या ताटातलं उडवून घ्या, ही भूमिका नको. ही आमची भूमिका आहे. आमच्या ताटातून तुम्ही घेऊ नका, तुमच्या ताटात पुन्हा पाहिजे ते पदार्थ वाढून घ्या, सरकारकडून मागून घ्या आणि पोट भरसपर्यंत जेवा, आमचं काही म्हणणं नाही. पण आमच्या गरीब समाजाच्या ताटातलं काढून त्यांना कुपोषित करू नका, त्यांना मारून टाकू नका, अशी आमची भूमिका. करण्यासाठी भाजपने मायक्रो प्लॅनिंग सुरू केली आहे. शासनाच्या योजना घरोघरी जाऊन ते माहिती नाही. काँग्रेसची काय आलं ना, आता काय योजना आहे तर दिसतायच आहे. एक फ्लड आला आणि अर्धा नागपूर पाण्याखाली गेला, हजारो लोकांचे घरं उद्ध्वस्त झाले, त्याची काय मायक्रो प्लॅनिंग केली? निवडणुकीसाठी मायक्रो प्लॅनिंग करतात तसं जनतेसाठी करा ना. काय योजना आणल्या तर वाट लावली आहे ना नागपूरची, सगळं दिसते ना. आता एवढ्या मोठ्या संकटात जर सरकार पुढे दिसत नसेल आणि दरवर्षी यामध्ये जनताचं नुकसान होत असेल, आम्ही पण निवडणुकीच्या तयारीनिशी आहोत, काम करत आहोत. आम्ही आता आरक्षण या सगळ्या बाबी झाल्या, आमची वाटाघाटीच्या काय होणार आहे त्याची चर्चा सुरू आहे. आणि राहिला की भाजप एकटी तयारी करताय, त्यांना तयारी करायची आवश्यकता काय आहे? सत्तेमध्ये आहे, सत्तेमधल्या असलेल्या लोकांना तयारी करायची पाळी काय येते? तर त्यांची ते घाबरले आहेत, त्यामुळे हे तयारी करत आहेत. आम्ही घाबरून नाही, आम्ही बिनधास्त आहोत, आम्ही भिडणारे आहोत. त्यामुळं कुठल्याही निवडणुकीला काँग्रेस तयार आहे.